बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आज मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे, ती जर तुम्ही उद्या पुण्यतिथीच्या दिवशी केली तर स्वामींच्या कृपेने नशिबात नसलेली गोष्टही तुम्हाला 100% मिळेल, एवढं मी खात्रीने सांगते. पण जर या दिवशी तुम्ही एक छोटीशी चूक जरी केली तर वर्षभर तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ शकतो, कारण ही वेळ पुन्हा पुन्हा येत नाही आणि इथेच 99% लोक मोठी चूक करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. नमस्कार मंडळी, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाव, तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची मनोकामना पूर्ण होवो, अशी मी स्वामींच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. मंडळी, पुण्यतिथी म्हणजे फक्त स्मरणाचा दिवस नाही, तर हा तो क्षण असतो जेव्हा स्वामींची अदृश्य शक्ती पृथ्वीवर अधिक जागृत होते. हा तो दिवस असतो जेव्हा स्वामी आपल्या भक्तांकडे विशेष लक्ष देतात आणि ज्यांनी श्रद्धेने सेवा केली त्यांच्या आयुष्यात अचानक बदल घडतात. पैसा, प्रगती, यश, भाग्य सगळं काही एका वेगळ्याच दिशेने वळायला सुरुवात होते. तुम्ही कधी विचार केला आहे का, इतका पैसा कमावूनही मन शांत का राहत नाही? घरात सगळं असूनही आनंद का मिळत नाही? प्रगती का थांबलेली वाटते? कधी कधी अचानक अडचणी का वाढतात? वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अदृश्य अडथळे हे सगळं आपल्या आयुष्याला पकडून ठेवतं आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी एक अत्यंत शक्तिशाली मार्ग दिला आहे, तो म्हणजे तारक मंत्र. हा फक्त मंत्र नाही, हा तुमच्या जीवनाला संकटातून बाहेर काढणारा एक दिव्य उपाय आहे. पण इथेही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सेवा चुकीच्या पद्धतीने केली तर काहीच फायदा मिळणार नाही, पण योग्य पद्धतीने केली तर चमत्कार घडेल हे नक्की. तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर याचा अर्थ स्वामींचा काहीतरी संकेत तुम्हाला मिळतो आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण पुढे मी सांगणार आहे ती पद्धत जी खूप कमी लोकांना माहिती आहे. पुण्यतिथीचा दिवस का इतका विशेष असतो? कारण हा तो दिवस आहे जेव्हा स्वामींनी आपला देह ठेवला, पण त्यांची शक्ती कधीच संपली नाही, उलट ती अधिक प्रबळ झाली. आणि म्हणून या दिवशी केलेली प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते आणि इथेच भक्तांना खरा अनुभव मिळतो. काही लोक या दिवशी फक्त आरती करतात, काही मंदिरात जातात, पण जे लोक मनापासून आणि योग्य पद्धतीने सेवा करतात त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा होते आणि त्यांच्या आयुष्यातील मोठ्या समस्या अचानक दूर होतात. आता लक्ष देऊ नये का, कारण पुढे जी सेवा मी सांगणार आहे ती साधी आहे, पण परिणाम अत्यंत मोठा आहे आणि इथेच लोक दुर्लक्ष करतात. उद्या सकाळी उठल्यावर सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचं मन शांत आणि श्रद्धेने भरलेलं असलं पाहिजे. कारण श्रद्धा नसेल तर कोणताही उपाय काम करत नाही, आणि श्रद्धा असेल तर छोटासा उपायही मोठं फळ देतो. सकाळी लवकर उठून स्नान करा, शक्य असेल तर पाण्यात थोडी हळद टाका. यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं आणि घरात एक सकारात्मक वातावरण तयार होतं. देवघरात जाऊन स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर दिवा लावा, कापूर जाळा आणि वातावरण पूर्णपणे प्रसन्न करा. पण थांबा, इथेच एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट आहे जी बहुतेक लोक विसरतात आणि त्यामुळे त्यांचा उपार अर्धवट राहतो. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं काय करायचं आणि तारक मंत्र कसा म्हणायचा, ज्यामुळे तुमचं भाग्य पूर्णपणे बदलू शकतं. पण इथेच एक मोठं रहस्य आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे आणि इथेच लोक सर्वात मोठी चूक करतात. देवघरात दिवा लावून, कापूर जाळून आपण थांबतो, पण खरी सेवा इथून पुढे सुरू होते. आणि जर ही पुढची पायरी तुम्ही चुकवलीत तर पुण्यतिथीचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळत नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे ते खूप लक्ष देऊ नये का, कारण हीच ती पद्धत आहे जी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकते. देवघरासमोर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवून एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा दोन्ही लावा. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातील अंधार आणि अडखळे दोन्ही दूर होतात. त्यानंतर धूप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पूर्णपणे सकारात्मक करा. तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की घरात एक वेगळीच शांतता निर्माण झाली आहे. आता इथेच खरी प्रक्रिया सुरू होते. तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्याचा लोटा नसेल तर साध्या ग्लासमध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे. पण हे पाणी फक्त पाणी राहणार नाही, काही क्षणातच ते एक शक्तिशाली तीर्थ बनणार आहे. हा ग्लास तुम्हाला थेट जमिनीवर ठेवायचा नाही, त्याखाली एक ताट, प्लेट किंवा पाट ठेवायचा आहे, कारण ही एक पवित्र प्रक्रिया आहे
आणि इथेच लोक दुर्लक्ष करतात. आता तुमचा उजवा हात त्या पाण्याच्या ग्लासवर पालथा ठेवायचा आहे आणि इथेच सुरू होतं खरं सामर्थ्य. तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे, किमान 11 वेळा आणि शक्य असेल तर 21 वेळा. पण लक्षात ठेवा, फक्त मनात नाही, तुमच्या स्वतःच्या कानाला ऐकू येईल इतक्या आवाजात, कारण आवाजातून निर्माण होणारी ऊर्जा थेट त्या पाण्यात उतरते. तुम्ही जेव्हा मंत्र म्हणायला सुरुवात कराल तेव्हा हळूहळू तुमचं मन शांत होत जाईल, भीती कमी होईल आणि आतून एक वेगळीच शक्ती जाणवायला लागेल. अनेक स्वामी भक्त सांगतात की या क्षणी त्यांना स्वामींची उपस्थिती जाणवते. आणि ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे की जेव्हा तुम्ही हा मंत्र त्या पाण्यावर म्हणता तेव्हा ते पाणी साधं राहत नाही, ते एक ऊर्जायुक्त तीर्थ बनतं, जे तुमच्या घरातील नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करू शकतं. पण अजून एक गोष्ट आहे जी बहुतेक लोक विसरतात. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ टाळायची आहे, कारण ही दत्तगुरूंची भिक्षावेळ मानली जाते आणि या वेळेत सेवा केल्यास त्याचा पूर्ण परिणाम मिळत नाही. त्यामुळे ही छोटी गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही खरोखरच बदलासाठी तयार आहात. आणि म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, कारण शब्दांमध्ये ही ऊर्जा असते आणि ही ऊर्जा तुमचं भाग्य बदलायला सुरुवात करते. आता जेव्हा तुमचं मंत्रपठण पूर्ण होईल तेव्हा दोन्ही हात जोडून स्वामींना मनापासून प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यातील समस्या, पैसा अडचण, प्रगती थांबलेली असेल, कोणतीही इच्छा असेल, सगळं स्पष्टपणे सांगा, कारण हा तो क्षण आहे जेव्हा स्वामी तुमचं ऐकत असतात. आणि इथेच एक मोठा बदल घडतो, कारण जे लोक मनापासून बोलतात त्यांना उत्तर नक्की मिळतं, कधी लगेच, कधी थोड्या वेळाने, पण मिळतं नक्की. आता पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती चुकवली तर पूर्ण प्रक्रिया अपूर्ण राहते. तुम्ही जो मंत्र म्हणत होता त्या पाण्याचं काय करायचं हे अनेकांना माहीत नसतं आणि इथेच लोक चूक करतात. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे हे तीर्थ कसं वापरायचं आणि कसं ते तुमच्या घरातील समस्या, आजारपण, नकारात्मकता आणि अडथळे पूर्णपणे दूर करू शकतं. हे नक्की ऐका, कारण हा सगळ्यात शक्तिशाली भाग आहे. आता लक्ष देऊन ऐका, कारण इथून पुढे जी गोष्ट आहे तीच तुमच्या संपूर्ण सेवेचं फळ ठरवणार आहे. आणि इथेच 99% लोक नकळत मोठी चूक करतात. तुम्ही जो तारक मंत्र म्हणत होतात त्या मंत्राच्या स्पंदनांनी जे पाणी आहे ते आता साधं पाणी राहिलेलं नाही, ते एक शक्तिशाली तीर्थ बनलेलं आहे. आणि हे तीर्थच तुमच्या घरातील समस्या, अडथळे आणि नकारात्मकता दूर करण्याची खरी किल्ली आहे. पण इथेच एक मोठं रहस्य आहे, हे तीर्थ योग्य पद्धतीने वापरलं नाही तर त्याचा पूर्ण परिणाम मिळत नाही. सर्वप्रथम हे तीर्थ तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं पाजायचं आहे. विशेषतः घरात जर कोणी आजारी असेल, सतत तणावात असेल किंवा लहान मुलं हट्टीपणा करत असतील तर त्यांना हे तीर्थ नक्की द्या, कारण या पाण्यात मंत्राची ऊर्जा मिसळलेली असते जी हळूहळू त्याच्यावर परिणाम करू लागते. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण अनेकांनी अनुभव घेतलेला आहे की जिथे औषधांनीही फरक पडत नव्हता तिथे या तीर्थामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक बदल दिसायला लागला. आणि ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. आता पुढची पायरी अजून महत्त्वाची आहे. जर थोडंसं तीर्थ उरलं असेल तर ते कधीही फेकायचं नाही. हीच चूक बहुतेक लोक करतात. ते उरलेलं पाणी वाया घालवतात आणि त्यामुळे पूर्ण ऊर्जा नष्ट होते. उरलेलं तीर्थ तुम्हाला तुमच्या घरातील पिण्याच्या पाण्यात मिसळायचं आहे किंवा घराच्या चारही कोपऱ्यात हलकं शिंपडायचं आहे, विशेषतः मुख्य दरवाजाजवळ, कारण तिथूनच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. तुम्ही एकदा हे करून बघा, घरातील वातावरण कसं बदलतं ते तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. घरात शांतता येईल, भांडणं कमी होतील आणि एक वेगळीच सकारात्मकता निर्माण होईल. पण अजून एक गोष्ट आहे जी खूप कमी लोक करतात आणि त्यामुळेच त्यांना पूर्ण लाभ मिळत नाही. तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण स्वामी स्वतः तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहेत. त्यामुळे श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता पुण्यतिथीच्या दिवशी फक्त मंत्रपठण करून थांबायचं नाही, तर स्वामींना नैवेद्य अर्पण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. साधा पण सात्विक नैवेद्य बनवा, जसं की भाजी, पोळी, वरण भात आणि शक्य असेल तर गोड पदार्थ जसं की शिरा किंवा खीर. पण लक्षात ठेवा, कांदा लसूण टाळायचा, कारण ते तामसिक मानले जातात आणि या दिवशी सात्विकता खूप महत्त्वाची असते. नैवेद्य अर्पण करताना एक क्षण डोळे बंद करा आणि मनात एकच भावना ठेवा, स्वामी, माझ्या घरात सुख, शांती, पैसा, प्रगती आणि यश कायम राहू द्या.
ही प्रार्थना जेव्हा मनापासून केली जाते तेव्हा तिचा परिणाम नक्की दिसतो. आणि इथेच लोक मोठी चूक करतात. ते फक्त शब्द बोलतात पण भावना नसते, आणि भावना नसेल तर कोणतीही प्रार्थना अपूर्ण राहते. जर तुम्हाला वेळ मिळाला फक्त 2 तास तर तुम्ही स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्र यातील काही भाग वाचा, कारण पुण्यतिथीच्या दिवशी वाचन केल्याने त्याचं फळ अनेक पटींनी वाढतं. पण जर वेळच नसेल तर काळजी करू नका. इथेच एक सोपा उपाय आहे. तुम्ही जे काही काम करत असाल, घरात, ऑफिसमध्ये, फक्त मनात किंवा हळू आवाजात श्री स्वामी समर्थ हा जप करत राहा. हा जप तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर करतो आणि तुमचं भाग्य उजळायला सुरुवात होते. आणि आता शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा भाग पुढे येतोय, जो अनेक लोक पूर्णपणे दुर्लक्षित करतात. शेवटचा भाग अजिबात मिस करू नका, कारण तिथेच आहे खरी गुरुकिल्ली, जी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकते. आता लक्षपूर्वक ऐका, कारण ही शेवटची गोष्टच तुमच्या संपूर्ण सेवेचा परिणाम ठरवते. आणि इथेच बहुतांश लोक नकळत दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना पूर्ण आशीर्वाद मिळत नाही. पुण्यतिथीच्या दिवशी फक्त पूजा, मंत्र आणि नैवेद्य करून थांबायचं नाही, तर त्या दिवशी तुमचं संपूर्ण वर्तन, तुमचे विचार, तुमचं बोलणं सगळं काही शुद्ध आणि सकारात्मक असायला हवं. कारण हा दिवस फक्त बाह्य सेवा नाही, तर अंतर्मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, होय, हाच तो भाग जिथून ऊर्जा घरात प्रवेश करते. संध्याकाळच्या वेळेला त्या दरवाजाजवळ एक छोटासा दिवा लावा, कापूर जाळा आणि काही क्षण तिथे उभं राहून स्वामींचं नामस्मरण करा. तुम्हाला जाणवेल की घराभोवतीचं वातावरण बदलायला लागलं आहे. पण इथेच एक मोठं रहस्य आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे. जर शक्य असेल तर तुमच्या घराजवळ उंबराचं झाड असेल तर तिथे जा. त्या झाडाला पाणी अर्पण करा, एक तुपाचा दिवा लावा आणि 11 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणेत श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा हा जप करा. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की अनेक लोकांनी यामुळे त्यांच्या आयुष्यातील मोठ्या समस्या दूर झाल्याचा अनुभव घेतला आहे. तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर याचा अर्थ तुम्ही खरोखरच स्वामींच्या कृपेसाठी पात्र आहात. त्यामुळे आत्ताच श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, कारण तुमचा एक शब्दही तुमचं भाग्य बदलू शकतो. आता एक गोष्ट मनात ठेवा, पुण्यतिथी म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरुवातीचा संकेत आहे. जे लोक या दिवशी श्रद्धेने सेवा करतात त्यांच्या आयुष्यात नवीन दारं उघडतात, पैसा येण्याचे मार्ग तयार होतात, प्रगती सुरू होते आणि जे अडथळे वर्षानुवर्षे होते ते हळूहळू दूर व्हायला लागतात. पण इथेच एक अंतिम सत्य आहे, जर श्रद्धा नसेल तर काहीच घडत नाही, आणि जर श्रद्धा असेल तर छोटासा उपायही आयुष्य बदलू शकतो. म्हणून उद्या 15 एप्रिल बुधवार श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. वेळ काढा, मन लावा आणि ही सेवा नक्की करा, कारण कधीकधी एक दिवस, एक निर्णय आणि एक श्रद्धा संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. शेवटी फक्त इतकंच सांगू इच्छितो, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे तुम्हाला अशाच श्रद्धा, उपाय आणि जीवन बदलणाऱ्या गोष्टी मिळत राहतील. आणि जाण्यापूर्वी कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा श्री स्वामी समर्थ, कारण तुमची ही एक कमेंटही स्वामींपर्यंत पोहोचू शकते. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, भिवू नका, फक्त श्रद्धा ठेवा आणि पहा कसं तुमचे जीवन बदलायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ.